आज धनत्रयोदशी म्हणजेच धन्वंतरी जयंती, आयुर्वेदाचे भगवंत धन्वंतरी पूजनाचा दिवस, धातूची भांडी खरेदीची बाजारात लगबग। पुरोहित संघाचा नाशिक मनपाला इशारा, रामकुंडावर आणखी मंदिरं तुटू देणार नाही। वस्त्रांतरगृह पाडकामात एकमुखी दत्त मंदिर भग्न। नवी दिल्लीत खासदारांच्या निवासस्थानाला आग, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। मराठ्यांना ओबीसीत घ्यायला वडेट्टीवार तयार, भुजबळ आणि वडेट्टीवार यांच्यात वाद पेटला। आपापसातले मतभेद चव्हाट्यावर आणू नका, बबनराव तायवाडे यांचा भुजबळ यांना सल्ला। राज्य लोकसेवा परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवांच्या परीक्षा मे महिन्यात। ब्रह्मोस क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी लखनौहून रवाना, राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ दाखवला त्यांनी हिरवा झेंडा। धनंजय मुंडेंमुळे माझ्या आईनं आत्महत्या केली, करुणा शर्मा मुंडे यांचा खळबळजनक आरोप। साई संस्थानचे कर्मचारीच निघाले चोर, शिर्डीच्या साई मंदिरात सुमारे पाऊण कोटींची चोरी पकडली, साई संस्थानच्या 47 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल। धनत्रयोदशीला गडकरी नातवंडांसोबत फटाके खरेदीला, आजोबांनी पुरवला नातवंडांचा हट्ट। पंजाबच्या लुधियानामध्ये एक्सप्रेसला लागली आग, धावत्या गरीब रथ एक्सप्रेसला आग, प्रसंगावधान दाखवत थांबवली रेल्वे। पूरग्रस्तांसाठी 1356 कोटींचा निधी जाहीर, पुणे आणि संभाजीनगर विभागातील 7 जिल्ह्यांना निधी। शेकापचे जयंत पाटील मारहाण प्रकरणी दोषी, पत्रकार मारहाण प्रकरणी महाराष्ट्रात महत्वाची घडामोड। बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, दिवाळीमध्ये मिळणार 31,000 रुपये बोनस, 23,596 अधिकारी कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर। महाराष्ट्रातील वारकरी संतापले, पंढरपुरात विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांना वाटला चिकन मसाला। अनिल कुमार पवार यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा, सर्वोच्च न्यायालयानंही ठरवली पवार यांची अटक बेकायदा।